Hello everyone, once again we have started with our next electrolyte, that is calcium gluconate, as you are able to see on your screen. So this is our next electrolyte, that is calcium gluconate, right? So the molecular formula, it is given to you, that is C12H22O14CaH2O. So its molecular weight is 448.40. Now this is the structure. Now you will get confused over here in the structure. Yes, all the 12 carbon, then H22, then O14 are matched in this formula. But if you see, you will not found this H2O over here somehow. Yes. So this is the case. What is that exactly, that I will explain in my next slide. But just you remember, the formula is the same, that is C12H22O14CaH2O. So this is for the calcium gluconate and this will be your structure, right? So what is that H2O concept, I will explain in my next slide. So this is the calcium gluconate. Now we will see the synonym for this, that calcium D-gluconate, gluconic acid, calcium salt, this repeated again gluconic acid, then hemicalcium salts. Okay, so these are some synonyms for the calcium gluconate. Then next we will see the standards. The calcium gluconate contains not less than 98% and not more than the equivalent of 102% of calcium gluconate. आता इथे जर तुम्ही बघितलं, लास्ट आपण काय बघितलं होतं, सोडियम क्लोराइड पोटॅशियम क्लोराइडमध्ये नॉट लेस दॅन 99% अँड नॉट मोर दॅन 10 और 100.5%. सो इथे पण स्टँडर्ड्स लिमिट सेम आहेत, थोडेसे चेंजेस आहेत. ओके, सो ही रेंज जी आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे स्टँडर्ड्सची. हा इझिली तुम्हाला पॉईंट देऊ शकणारा सेंटेन्स आहे. ओके, फक्त जस्ट तुम्हाला ही रेंज मेंटेन ठेवायची आहे. Then we will see the method of preparation for the calcium gluconate. So it can be easily prepared by boiling solution of gluconic acid. आपण पहिल्यांदा काय करणार, ग्लुकॉनिक ॲसिड घेणार आणि त्याला बॉईल करणार. सो दिस विल बी युअर बॉइलिंग सोल्युशन ऑफ ग्लुकॉनिक ॲसिड. वी विल ॲड एक्सेस ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, दॅट इज युअर CaCO3. सो त्याच्यामध्ये काय करणार, बॉइलिंग ग्लुकोनिक ॲसिडमध्ये आपण एक्सेस अमाऊंटमध्ये कॅल्शियम कार्बोनेट ॲड करणार. सो इट विल प्रेसिपिटेट and obtain are then filtered and product is concentrated to the crystallization. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याचं प्रेसिपिटेशन होणार आहे. जेव्हा तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट ॲड करणार तेव्हा तो प्रेसिपिटेट काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, त्याचं क्रिस्टलायझेशन करायचं आहे. यू विल गेट calcium carbonate, calcium gluconate. When you add gluconic acid with calcium carbonate, you will get this calcium carbonate with release of CO2 and H2O. आता ह्याच्यामध्ये जर काय म्हणतात, CO2 काय आहे, गॅसेस फॉर्ममध्ये तो रिलीज होणार आहे. ओके, उरणार काय आहे तुमचं H2O. सो दिस इज युअर कॅल्शियम ग्लुकोनेट. विल अटॅच दिस कॅल्शियम ग्लुकोनेट विथ H2O ॲज फॉर्म युअर स्ट्रक्चर. जर तुम्हाला आता आठवत असेल, मग अशी मी सांगितलं, त्याच्यामध्ये हा वॉटर मॉलिक्युल हा काय होणार आहे, हा कॅल्शियम ग्लुकोनेट बरोबर अटॅच असणार आहे. ओके, सो फार दिस विल बी युअर मेथड फॉर द प्रिपरेशन अँड दिस इज वाय द वॉटर इज गोइंग टू बी somehow present in this structure. Okay, so this is the very very simple method of preparation. तुम्हाला दोनच इन्ग्रेडियंट लक्षात ठेवायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि ग्लुकोनिक ॲसिड. इट विल डायरेक्टली गिव्ह द कॅल्शियम ग्लुकोनेट. Then next, that is the physical properties of calcium gluconate. So it occurs as a white, tasteless, colorless, crystalline or granular powder. जर तुम्ही बघितलं कॅल्शियम ग्लुकोनेट तर टेस्टलेस आहे, व्हाईट पावडर आहे, ओडरलेस असते, क्रिस्टलाइन असते, ग्रॅन्युलर पावडर असते. सो इट इज सुटेबल इन एअर बट लुजेस वॉटर विथ डिकम्पोजिशन ऑन हिटिंग. आता हे काय म्हणतात बघा, की इट इज स्टेबल इन एअर बट इट लुजेस वॉटर वेन इट वॉटर विथ डिकम्पोजिशन ऑफ हिटिंग. आता कॅल्शियम ग्लुकोनेटला जर मी हिटिंग प्रोव्हाइड केलं, स्ट्रक्चर जर आठवत असेल तर काय त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल अटॅच आहे. सो त्याला जर मी हीट प्रोव्हाइड केलं तर हा काय होणार आहे, हा वॉटर मॉलिक्यूल इव्हॉपरेट होणार आहे. बरोबर आहे. सो इट गोइंग टू बी डिकम्पोज विथ हिटिंग. ओके, आता हे स्ट्रक्चर इथे लक्षात घ्या. इथे कॅल्शियम ग्लुकोनेटच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, CH2OH, CHOH4 अँड COO निगेटिव्ह. आता हा चार्ज इथे
इम्पॉर्टंट आहे. ओके, अँड Ca2+. ओके, सो हे 2 कन्सेप्ट जरा लक्षात ठेवून द्या. त्याच्याबद्दल आपण इथे पुढे नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघू आपण काय आहे ते. ठीक आहे. सो इट इज सोल्युबल इन वॉटर, मोर सोल्युबल इन बॉइलिंग वॉटर, बट इनसोल्युबल इन अल्कोहोल अँड अदर सॉल्वंट. आता त्याचा सोल्युबिलिटी पॅरामीटर पण आपल्याकडे आहे. वॉटरमध्ये सोल्युबल आहेच, बॉइलिंग वॉटरमध्ये फ्रीली सोल्युबल आहे. ओके, म्हणजे नॉर्मल वॉटरपेक्षा बॉइलिंग वॉटरमध्ये सोल्युबिलिटी त्याची एक्सेस आहे. ओके, दॅट्स वाय इन मेथड ऑफ प्रिपरेशन वी हॅव यूज बॉइलिंग सोल्युशन ऑफ ग्लुकोनाइक ॲसिड. त्याच्यानंतर इनसोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि अदर सॉल्वंट, फॉर एक्झाम्पल ग्लिसरीन अँड ऑल. ओके, सो दिस इज द सोल्युबिलिटी पॅरामीटर ऑफ युअर फिजिकल प्रॉपर्टीज. आता जर तुम्ही बघितलं फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण काय डिस्कस करतो की त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रोलाइटचं किंवा त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलचं फिजिकल पॅरामीटर काय आहेत, म्हणजे तो ॲक्च्युअल फिजिकल स्टेटमध्ये त्याच्यावरती काय काय पॅरामीटर आहेत, म्हणजे तो टेस्ट कशी आहे, दिसतोय कसा, कलर कुठला आहे त्याचा. ओके, त्याचा फॉर्म कसला आहे ते लिहिणार आपण. त्याच्यानंतर त्याला मॉइश्चर, हीट, टेम्परेचर, प्रेशर ह्याचे काय इम्पॅक्ट पडतात, हे सगळे फिजिकल पॅरामीटर्सचे कन्सेप्ट आहेत, ते आपण फिजिकल प्रॉपर्टीमध्ये मेन्शन करतो. ओके, देन नेक्स्ट इज युअर केमिकल प्रॉपर्टी. सो इट इज ॲक्युअस सोल्युशन pH हॅज बिटवीन 6 to 7. वी हॅव pH रेंज 6 to 7 फॉर दिस. देन this is important, that is calcium salt can form complex with many drug which leads to the formation of precipitate. आता इथे जर तुम्ही बघितलं स्ट्रक्चर, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की COO निगेटिव्ह आहे त्याच्यावरती, बरोबर आहे, प्लस तुमच्याकडे कॅल्शियमवरती पॉझिटिव्ह चार्ज पण आहे. सो इथे मेजर चान्सेस आहेत की ते बऱ्याचशा ड्रग्स बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करण्याचे चान्सेस आहेत. समजा क्लोरीन आला, कॅल्शियम क्लोराईड होणार आहे, कार्बन देन CO2 विल बी देअर, कॅल्शियम कार्बोनेट विल बी देअर. ओके, सो हा कॅल्शियम ग्लुकोनेटवरती हे जे चार्जेस आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, तो इट विल लीड टू फॉर्म अ मोर कॉम्प्लेक्स विथ अदर ड्रग, राईट, बिकॉज इट इज इझिली अवेलेबल देअर charge on that particular calcium gluconate. So it is found that it to be incompatible with oxidizing agents and its solution to get precipitated by oxalates and borates. So ह्याच्यामुळे काय होतं आहे की हा ड्रग जो आहे हा ऑक्सिडायझिंग एजंट्स जे आहेत त्याच्याबरोबर हा इनकम्पॅटिबल आहे. इनकम्पॅटिबिलिटी प्रोड्यूस करतोय म्हणजे काय करतोय, तो एक्झॅक्टली जेव्हा तुमच्या एखाद्या सोल्युशनमध्ये तुमचा सपोज टू बी कॅल्शियम ग्लुकोनेट आहे. ओके, सो हा तुमचा कॅल्शियम ग्लुकोनेट आहे, प्लस जर याच्यामध्ये एखादा ऑक्सिडायझिंग एजंट आला. ओके, सो व्हॉट विल हॅपन, दॅट पर्टिक्युलर कॅल्शियम ग्लुकोनेट इज गोइंग टू बी प्रेसिपिटेट. ओके, म्हणजे काय होणार आहे, ही तुमचं जर वॉटर लेवल किंवा तुमचं लिक्विड जर असेल तर त्याच्यामध्ये हा तुमचा कॅल्शियम ग्लुकोनेट काय आहे, हा प्रेसिपिटेट होणार आहे. ही एक इनकम्पॅटिबिलिटी आहे. म्हणजे काय, एखादं जर मला सिरप बनवायचं असेल त्याला मी होमोजिनियस केव्हा म्हणेन, जेव्हा तो ह्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये कम्प्लिटली डिस्पर्स असेल, बरोबर आहे, म्हणजे त्याची सोल्युबिलिटी 100% असेल, त्या कम्प्लिटली सोल्युबल असेल, तेव्हा तो होमोजिनियस असेल. पण जेव्हा तो एखादा प्रेसिपिटेट फॉर्म करतो, म्हणजेच काय करतो, तो सेटल डाऊन होतो, त्यावेळेस तो काय होतो, इनकम्पॅटिबिलिटी प्रोड्यूस करतो, बरोबर आहे. सो दॅट इनकम्पॅटिबिलिटी इज बिकॉज ऑफ द oxidizing agent, and this is incompatible with oxidizing agent and going to be precipitated. For example, oxalates and borates are there. Okay, I have already told, because it is insoluble in alcohol and other solvents. So ह्यांच्याबरोबर तो त्याची सोल्युबिलिटी पण नाही आहे, राईट. सो जर तुम्ही बोरेट्स वगैरे घेतलात, ग्लिसरेट्स वगैरे घेतला तर त्याच्याबरोबर तो प्रेसिपिटेशन शो करणार आहे, विच इज अ वन काइंड ऑफ इनकम्पॅटिबिलिटी, राईट. सो दिस आर द सम काइंड्स ऑफ केमिकल प्रॉपर्टी. सो जर आता तुम्ही याच्यामध्ये म्हणाल की केमिकल प्रॉपर्टी मला कुठे बेनिफिट भेटणार आहे, तर आता समजा जर तुम्हाला सांगितलं मी की कॅल्शियम ग्लुकोनेटचं इंजेक्शन प्रिपेअर करा किंवा कॅल्शियम ग्लुकोनेटचं सिरप प्रिपेअर करून द्या मला, तर तुम्ही काय करणार आहात, सॉल्वंट तुम्हाला लागणार आहे, मेजर इन्ग्रेडियंट तुम्हाला माहिती आहे. पहिला काय, तुम्ही कॅल्शियम ग्लुकोनेट ॲज अ ड्रग घेणार, आणि दुसरं तुम्हाला सॉल्वंट लागणार आहे बेसिक. ओके, कलर, फ्लेवर हे एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट आहेत. पण जर सॉल्वंट तुम्हाला आता चूज करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी अल्कोहोल घेऊन चालणार नाही, ग्लिसरीन घेऊन चालणार नाही, का तर सोल्युबल नाही, प्रेसिपिटेशन होईल. सो त्या कंडिशनमध्ये आपल्याला हे फिजिकल प्रॉपर्टीज पण माहिती पाहिजेत आणि केमिकल प्रॉपर्टीज पण माहिती पाहिजेत. सो इट विल बिकम्स व्हेरी इझी दॅट यू कॅन प्रिपेअर ऑर फॉर्म्युलेट एनी काइंड ऑफ these drugs. Okay, then
we will see the next identification test. So what will be the first identification test? So when 1 ml of 3% weight by volume solution of calcium gluconate is treated with 1 drop of ferric chloride, a yellow color is produced. आता तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम ग्लुकोनेट सोल्युशन काय असणार आहे, क्लिअर असणार आहे, तर ते व्हाईट पावडर आहे. ओके, सो त्याला कुठलाही वेगळा कलर नाही आहे, राईट. सो तुम्ही 1.1 ml 3% जेव्हा सोल्युशन बनवता आणि तेव्हा 1 ml तुमचा जर त्यातनं तुम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावरती 1 ड्रॉप ऑफ फेरिक क्लोराईड जर तुम्ही टाकला तर काय होणार आहे, येलो कलर प्रोड्यूस होतो आहे. ओके, सो दिस इज युअर आयडेंटिफिकेशन टेस्ट. येलो कलर आला, आय विल confirm that this is used by calcium gluconate. Then next, a 10% weight by volume solution of calcium gluconate gives the reaction of calcium. So that particular calcium is going to be getting reaction in 10% weight by volume solution. Then third one, that is 0.75 gram of calcium gluconate. Its sample is taken and dissolved in 7.5 ml of warm water. आता वॉर्म वॉटर मी का घेतो आहे, कारण त्याचं सोल्युबिलिटी मला माहिती आहे की गुड सोल्युबिलिटी आहे, फ्रीली सोल्युबल आहे. सो आय विल टेक 0.75 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट अँड डिझॉल्व इन 7.5 ml ऑफ वॉर्म वॉटर. टू दिस आय विल ॲड 1 ml ऑफ ग्लायसिल ॲसिटिक ॲसिड अँड 1.5 ml ऑफ फ्रेशली डिस्टिल्ड फिनाइल हायड्रोजाइन. I will add in this. Okay, then the mixture is heated on water bath for 30 minutes and allowed to cool. 30 मिनटं मी वॉटर बाथवरती बॉईल करणार, कूल करून घेणार. Then I will scratch the inner surface of the tube with the glass rod until the crystals of gluconic acid or phenyl hydrazine begins to form. आता काय करणार, कूलिंग झाल्यानंतर मी काय करणार आहे, ग्लास रॉडने मी स्टर करत राहणार आहे. ठीक आहे, स्टर स्क्रॅच करत राहणार म्हणजे प्रेसिपिटेशन होणार आहे. म्हणजेच काय होणार आहेत की ग्लुकोनिक ॲसिड फिनाइल हायड्रोजाइन जो आहे त्याचे क्रिस्टल्स आहेत हे काय होणार आहेत, सेटल व्हायला स्टार्ट होणार आहेत बॉटमला त्या. सो ते सेटल होत आहेत की नाही हे बघण्यासाठी मी कंटिन्यू स्टरिंग करत राहणार आहे ग्लास रॉडने. अँड आफ्टर दॅट व्हेन इट स्टार्ट्स बिगिन I will keep aside it for the 10 minutes. The precipitate is filter and dissolve in 10 ml of hot water again. आता precipitate मी काय करणार आहे, पुन्हा फिल्टर करून घेणार आहे. फिल्टर करून घेतल्यानंतर मी पुन्हा 10 ml हॉट वॉटरमध्ये मी त्याला डिझॉल्व करून घेणार आहे. अँड दिस स्मॉल अमाऊंट ऑफ डिकलरायझिंग एजंट लाईक चारकोल इज ॲडेड अँड फिल्टर. आता ह्याच्यामध्ये चारकोल मी ॲड करतो. चारकोल कशासाठी ॲड करतोय, इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी चारकोल ॲड करतोय. ओके, if you go further in concept of aromatic waters वगैरे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये चारकोल ॲड करतो. सो दॅट विल रिड्युसेस द इम्प्युरिटीज, राईट. सो ह्याच्यात जे एक्सेस अमाऊंट ऑफ जे इम्प्युरिटी जर असेल किंवा तर ती काय होणार आहे, रिमूव्ह आउट होणार आहे. नंतर तुम्ही काय करून घेणार आहे, फिल्टर करून घेणार आहे. सो तुमचा चारकोल सेपरेट आउट होऊन जाईल. द फिल्टरेज इज अलाउड टू कूल अँड व्हाईट क्रिस्टल्स आर ऑब्टेन ऑन द वॉल ऑफ बिकर विच हॅज मेल्टिंग पॉईंट अबाउट टू 200 डिग्री सेल्सिअस. सो आता जर तुम्ही त्याचं बघितला मेल्टिंग फिल्टर करून घेतल्यानंतर चारकोल आणि इम्प्युरिटीज तुमच्या सेपरेट आउट होणार आहेत आणि तुम्हाला व्हाईट क्रिस्टल्स ऑब्टेन्स होतील, राईट. आणि ते व्हाईट क्रिस्टल जर तुम्ही कलेक्ट केले, ड्राय केले तर त्याचा मेल्टिंग पॉईंट 100 असणार आहे. ओके, सो दिस इज वन मोर आयडेंटिफिकेशन टेस्ट. ओके, बिकॉज सिन्स हॅव दिस मेल्टिंग पॉईंट. द नेक्स्ट, that is the test of purity. So the sample of calcium gluconate is tested for the presence of impurity in this manner. First one, arsenic should not be more than 2 ppm. सगळीकडे सेम होतं आतापर्यंत बघितलं आहे. हेवी मेटल अगेन सेम, नॉट मोर दॅन 20 ppm. देन अदर इम्प्युरिटीज लाईक क्लोराईड, सल्फेट, सुक्रोज अँड रिड्युसिंग शुगर, ह्याची सगळ्यांची लिमिटेशन्स आपण ऑलरेडी बघितलेली आहेत. सो तीसुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता. देन नेक्स्ट, दॅट इज assay. So according to Indian Pharmacopoeia, it is based on the complexometric titration. Now if you remember the last two electrolytes, sodium chloride and potassium chloride, so these are the which type of titration? If you remember, these are the urgentometric. Urgentometric. Exactly. Right. So these are the urgentometric titration. Now this calcium gluconate is complexometric titration. Why? प्रोसिजर दिल्यानंतर समजून जाईल. बेसिक लक्षात ठेवून घ्या.
मी आधी तुम्हाला काय सांगितलं होतं, इथे तुम्हाला मी काय सांगितलं होतं, इट फॉर्म्स द कॉम्प्लेक्स विथ मेनी ऑफ ड्रग्स. सो इथे जर बघितला तर तो काय करतोय, कॉम्प्लेक्स फॉर्म करतोय. हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. सो ह्याच्यावरनं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, इट फॉर्म्स कॉम्प्लेक्स विथ नंबर ऑफ ड्रग. सो दिस इज अ वन काइंड ऑफ कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. ह्याच्यावरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता हे कुठल्या टाईपचं टायट्रेशन आहे. सो इट इन्व्हॉल्व द रिप्लेसमेंट ऑफ मॅग्नेशियम युझिंग 5 ml ऑफ स्टँडर्ड मॅग्नेशियम सल्फेट सोल्युशन. देन द pH आय विल ॲडजस्ट विथ अमोनियम क्लोराईड बफर. त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, बफर ॲड करणार आहे. बफर कुठला आहे, अमोनियम क्लोराईड, राईट. सो हा बफर मी घेऊन pH ॲडजस्ट करतोय. द व्हॉल्यूम ऑफ डायसोडियम इंडिटिएट इक्विव्हॅलंट टू मॅग्नेशियम सल्फेट सोल्युशन इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द टोटल डायसोडियम इंडिटिएट इट यूज, देन रिझल्टेड कॅल्क्युलेटेड विथ स्टँडर्ड. सो तुम्ही काय करणार आहे, ब्युरेटमध्ये डायसोडियम इंडिटिएट करणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही टायट्रेशन करणार आहे. टायट्रेशन केल्यानंतर जे तुम्हाला रिडिंग भेटेल त्याचं इक्वेशन तुम्हाला इथे दिलं आहे. इच 1 ml ऑफ 0.05 मोलार डायसोडियम इंडिटिएट इज इक्विव्हॅलंट विथ 0.02242 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट. ओके, हे काय तुमचं कॅल्शियम ग्लुकोनेट. हा इक्वेशन आहे तुमच्याकडे, प्रोसिजर आहे तुमच्याकडे कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनची. सो यू कॅन इझिली फाइंड आउट or you perform the assay for the calcium gluconate, and after that you will find out the concentration of calcium gluconate in that particular sample. So storage condition, it should be stored in a well closed container, and since it is absorb the moisture. Then physiological role, so calcium ion, that is C plus C2 plus, are necessary for the muscle contractions, enzyme activity and blood coagulation. सो तुम्हाला कॅल्शियमचे रोल बऱ्यापैकी माहिती आहे. ओके, हे आपण पहिल्यापासून बघत आलो आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज ब्लड कोॲग्युलेट इज देअर, मसल कॉन्ट्रॅक्शन विल बी देअर. ओके, सो इन ॲडिशन द calcium helps to stabilizing cell membranes, and it is essential for the release of neurotransmitter from neurons and of hormones from endocrine glands. So this is one more important role of calcium. So काय पहिली गोष्ट म्हणजे काय करते, इट स्टॅबिलाइज द सेल मेम्ब्रेन. ओके, अँड इट इज इसेन्शियल टू रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समिटर फ्रॉम द न्यूरॉन्स अँड ऑफ हार्मोन्स फ्रॉम एंडोक्राइन ग्लँड. सो हे जे न्यूरोट्रान्समिटर आहे त्यांची रिलीज होण्यासाठी किंवा एंडोक्राइन ग्लँड्समधून हे किंवा हॉर्मोन्सला, तर हा जो ट्रान्सपोर्टेशनचा जो रोल करतोय तो कोण करतोय, दीज आर द कॅल्शियम. सो this is play a vital role, that calcium in our body system. So ह्या बॉडी सिस्टीम मेंटेन करण्यासाठी कॅल्शियम व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला मसल कॉन्ट्रॅक्शन रिलेटेड इश्यू होऊ शकतात, एन्झाईम ॲक्टिव्हिटी, कोॲग्युलेशन रिलेटेड होऊ शकतात तुम्हाला इश्यू, बरोबर आहे. तुमचं सेल मेम्ब्रेन इनस्टेबल होऊ शकतं आहे. इट विल नॉट release the neurotransmitter from and hormones from the particular endocrine gland. So it will disturb your total metabolism of the body as well as the physiology of your body, right? So understand what terms I am using, that metabolism as well as physiology of your body. So हा पूर्ण बॅलन्स जो आहे हा डिस्टर्ब होऊ शकतो, आणि याच्याबद्दल ऑलरेडी आपण कॅल्शियमबद्दल डिटेलमध्ये बघितलेलं आहे, बरोबर आहे. सो हा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. देन वी विल सी अदर युजेस. सो इट इज यूज ॲज अ कॅल्शियम रिपेलिस्टर. देन इट इज द ड्रग ऑफ चॉईस इन कॉज ऑफ हायपोकॅल्सिमेटिटॅनी. सो ह्या कंडिशनमध्ये आपण देतो, प्लस हायपोकॅल्शिमियामध्ये सुद्धा आपण कॅल्शियम सप्लिमेंट देतो. सो इट इज द इंजेक्शन इज फाउंड टू बी यूजफुल इन ट्रीटमेंट ऑफ अर्टिकॅरिया अँड ब्लॅक विडो स्पायडर बाईट. सो ह्या कंडिशनमध्ये सुद्धा ब्लॅक विडो स्पायडर बाईटमध्ये सुद्धा आपण कॅल्शियमचे इंजेक्शन प्रोव्हाइड करतो. इट यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ बर्न फ्रॉम हायड्रोफ्लोरिक ॲसिड ॲज अ जेल. सो हायड्रोफ्लोरिक ॲसिड जर तुमच्या स्किनवरती जर कुठे कॉन्टॅक्टमध्ये आलं सो तर त्याच्यातून जे बर्निंग सेन्सेशन होतं त्याची ट्रीटमेंटसाठी आपण याचं एक जेल प्रिपरेशन करून एक्सटर्नल ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करू शकतो. ओके, और फॉर्म्युलेशन देऊ शकतो ॲज अ ट्रीटमेंट. सो इट इज अ टॅबलेट ऑल्सो फाईंड यूज इन सप्लिमेंटरी डाएट ऑफ
convalescent and expectant mother. सॉरी, अशा कंडिशनमध्ये सप्लिमेंटरी म्हणून आपण कॅल्शियमचे टॅबलेट देतो. ओके, सो आय होप मला असं वाटतं बऱ्यापैकी इथे स्टुडंट असतील तरी कधीतरी कॅल्शियमचे सप्लिमेंट्स आपण घेतलेले असतील. ओके, in the form of tablet or in the form of injectable as well. Okay, so or in syrup. So this is your calcium gluconate, the uses. Then dose, it is 1 to 2 gram per day when given intramuscularly or intravenous injection. Then tablets are given at dose of 1 to 2 gram per day. राईट. सो हा त्याचा डोस आहे. तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये बरेचसे प्रिपरेशन येतात त्याच्यामध्ये टॅबलेटमध्ये बघितलं तर 250 mg, 500 mg, 1000 mg पर्यंत सुद्धा तुम्हाला कॅल्शियमचे टॅबलेट्स मिळून जातील. देन देअर आर सम marketed preparations for the calcium gluconate. First one, that is a calcium gluconate injection. आता हे मार्केटमध्ये बऱ्याचशा वेळा असतात. आता तुम्ही ॲनालिसिसला तुम्हाला कॅल्शियम ग्लुकोनेटचं ॲनालिसिस पण असेल मे बी. सो तिथे हे तुम्हाला इंजेक्शनचं ॲनालिसिस करायचं आहे. ओके, किंवा असे परफॉर्म करायचं असेल. सो इट इज अ स्टराईल सोल्युशन ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट इन वॉटर फॉर इंजेक्शन. आता काय करतो आपण, आपल्याला माहिती आहे वॉटर फॉर इंजेक्शन मध्येच आपण स्टराईल प्रिपरेशन केलेलं आहे त्याचं कॅल्शियम ग्लुकोनेटचं. का तर सोल्युबिलिटीज त्याची त्याच्यामध्ये आहे. देन द अमाऊंट ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट मस्ट बी प्रेझेंट, दॅट इज 8.5 to 9.4% weight by volume. So calcium disaccharate is added as a stabilizer which is also prevent the formation of precipitation of calcium gluconate. So calcium disaccharate हा आपण एक अदर इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. सो हा काय करतो आहे, पर्टिक्युलर जे कॅल्शियम ग्लुकोनेटचं इंजेक्शन आहे हे स्टेबल करतो आहे. म्हणजेच काय करतो आहे, कॅल्शियम ग्लुकोनेटचं प्रेसिपिटेशन होऊ देत नाही आहे. सो तो कॅल्शियम ग्लुकोनेट जो आहे हा त्या पर्टिक्युलर स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये कंटिन्युअसली डिस्पर्स फॉर्ममध्ये असेल. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट मार्केटेड प्रिपरेशन फॉर द कॅल्शियम ग्लुकोनेट ॲज इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन. देन नेक्स्ट, कॅल्शियम ग्लुकोनेट टॅबलेट. सो द ॲव्हरेज वेट ऑफ टॅबलेट शुड नॉट बी less than 95% and but not more than 105%. So of the stated amount of calcium gluconate on the label. Then chewable tablets are available in the strength of 0.325 gram, 0.5 gram, 0.65 gram and 1 gram. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1000 mg असेल, 650 mg असेल, 500 mg, 250 mg, 325 mg हे तुमची काय असणार आहेत, कॅल्शियम ग्लुकोनचे टॅबलेट्स आहेत. ते च्युएबल टॅबलेट फॉर्ममध्ये सुद्धा येतात. आता हे तुम्हाला माहिती असेल फार्मास्युटिक्समध्ये झालं आहे, व्हॉट इज नॉर्मल टॅबलेट, व्हॉट इज च्युएबल टॅबलेट, मॉडिफाईड रिलीज टॅबलेट, सस्टेन रिलीज टॅबलेट, हे सगळे टॅबलेट्स तुम्हाला फार्मास्युटिक्समध्ये झाले आहेत. सो आय एम नॉट गोइंग टू गो मच मोर डिटेल इन दिस. ओके, सो नाव यू हॅव अंडरस्टँड होल थिंग रिलेटेड टू युअर कॅल्शियम ग्लुकोनेट. ओके, so we will see the next, that is a physiological acid base balance. आतापर्यंत आपण काय केलं आहे, इलेक्ट्रोलाइट बघितलं. ओके, सोडियम क्लोराईड बघितलं, पोटॅशियम क्लोराईड बघितलं आणि काय बघितलं आपण, कॅल्शियम ग्लुकोनेट आज बघितलं आहे. ठीक आहे, आता काय बघूया आपण थोडासा फिजिओलॉजिकल ॲसिड बेस बॅलन्स. आपण बॉडी सिस्टीममध्ये जेव्हा मी एखादं म्हणतो, आपली ह्युमन बॉडी तुम्ही कन्सिडर करा. ओके, तर ह्युमन बॉडीमध्ये बरेच पार्ट्स आहेत, रिजन्स आहेत. ओके, आता त्या पर्टिक्युलर रिजन्समध्ये वेगवेगळी pH लेवल असते. बरोबर आहे, व्हॉट आय एम सेईंग. फॉर एक्झाम्पल, इन युअर युरिन, बाईल, ब्लड, देन गॅस्ट्रिक ज्यूस, सलायवाज. ओके, सो हे जे फ्लुइड्स आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचं pH आहे हे काय वेगवेगळं आहे. बरोबर आहे. सो this balance is important. Now our body fluids are having balanced quantity of acid base. आता मला काय म्हणायचं, मी जी तुम्हाला एक्झाम्पल दिली त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काय वेगवेगळी pH रेंज आहे. Now these have particular pH range or it is depend on that particular acid base balance at that particular age, that particular area, right? So it becomes essential to maintain normal pH range because the biochemical reaction which takes place in that particular living system are sensitive to even small changes in the acidity or basicity. For example, stomach. आता स्टमकमध्ये सगळ्यांना माहिती आहे ॲसिडिक pH आहे. बरोबर आहे. तर ते ॲसिडिक pH त्या पर्टिक्युलर
रिजनमध्ये मला इम्पॉर्टंट आहे का तर डायजेशनसाठी असेल, देन पेप्सिन एन्झाईम रिलीज होण्यासाठी असेल. सो इफ दॅट रिलीजेस इट इज बेनिफिशियल फॉर द डायजेशन, राईट. सो त्या कंडिशनमध्ये जर ॲसिडिक पी एच जर मेंटेन झालं नाही स्टमकमध्ये, जर कम्प्लिटली जर अल्कलाईन पी एच असेल कॉन्स्टंटली, तर तुमचं डायजेशन होणार आहे का? डेफिनेटली नॉट. जे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहेत ते ॲब्सॉर्ब होणार आहेत का? डेफिनेटली नॉट. सो हा ॲसिड बॅलन्स प्रत्येक रिजनमध्ये मेंटेन राहणं इम्पॉर्टंट आहे. नाव यू अंडरस्टँड, आय होप. So the generally acid metabolites are formed higher quantity than the basic metabolites because of CO2. Okay, so ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं एखादा ड्रग घ्या किंवा तुमच्या बॉडीमध्ये जे एन्झाईम्स इंटरॅक्ट होतात तुमच्या फूडबरोबर किंवा अदर फ्लुइड्सबरोबर, त्याच्यामध्ये जेव्हा ही रिॲक्शन होते ॲसिड बेस रिॲक्शन होते तेव्हा जर तुम्ही बघितलं तर काय आहे, हे ॲसिड मेटाबोलाइट्स जे आहेत हे जास्त फॉर्म होतात as compared to your basic metabolite in our body because of what? That is the CO2. How? I will explain. So CO2 असेल किंवा प्रोटीन असेल किंवा अमायनो ॲसिड, सो दीज आर द कॉन्ट्रीब्यूट टू ॲसिडिक मेटाबोलाइट रिजन. सो हे मेजर सोर्सेस आहेत ज्याच्यामुळे ॲसिडिक मेटाबोलाइट्स फॉर्म होतात. सो दीज आर द देन न्यूट्रलाइज बाय बायकार्बोनेट आयन. सो हे जे ॲसिड मेटाबोलाइट जे फॉर्म होतात हे आपण काय करतो बॉडीमध्येच नंतर न्यूट्रलाइज करून घेतो विथ द हेल्प ऑफ बायकार्बोनेट आयन. आय विल एक्सप्लेन ऑल दिस थिंग इन नेक्स्ट स्लाइड. सो remember this, the pH of the blood remain constant around 7.3 and 7.4. So because of the mechanism of the controlling pH by the buffering system. आता आपण म्हणतोय की माझं ब्लडचं pH जे आहे हे काय आहे 7.3 आणि 7.4 ह्या रेंजमध्ये आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, बरोबर आहे. आता बरेचसे ड्रग आपण घेत असतो, बॉडीमध्ये बरेचसे एन्झाईम रिलीज होत असतात, बरोबर आहे. प्रत्येकाचं pH रेंज वेगळं आहे. ते प्रत्येक ड्रग कुठेतरी ब्लडमध्ये जाऊन इंटरॅक्ट होतो आहे, बरोबर आहे, ॲब्सॉर्ब होतो आहे, कॅपिलरीमध्ये जाऊन परमिट होऊन ॲब्सॉर्ब होतो आहे. सो एखादा ड्रग जर तुमच्या ब्लडमध्ये येत असेल तर तो कुठेतरी तुमच्या ब्लडचं pH चेंज करणार आहे, बरोबर आहे. ब्लडचं pH जर चेंज झालं इट विल क्रिएट अ ह्यूज प्रॉब्लेम, राईट. सो दॅट pH शुड बी मेंटेन इन दिस रेंज, राईट. And how it is maintained? That is a mechanism of controlling pH by the buffering system. आता बफरिंग सिस्टीम आपण एक्सप्लेन करतोय पुढच्या स्लाइड्समध्ये. ओके, हे मेकॅनिझम मी तुम्हाला सांगून देईन. सो हा जो बॅलन्स आहे हा इम्पॉर्टंट आहे. आता कन्सेप्ट एवढा लक्षात ठेवा की हा जो pH रेंज आहे ॲसिड बेस बॅलन्स आहे हा मेंटेन राहणं इम्पॉर्टंट आहे. So an optimum pH is required by every system of body to perform various physiological function and reactions. For example, low pH value that is 1.5 and 3.5 of the stomach provide the best environment for the release of the enzyme pepsin and it will help for the digestion of your food, right? हे तर एक्झाम्पल मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे. सो त्या रिजनमध्ये हे pH मेंटेन राहणं गरजेचं आहे. आता ब्लडचं pHचं पण एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. सो सलायवाचं पण आपण डिस्कस करूया. सो सलायवा हॅव्हिंग pH रेंज दॅट इज रेंजिंग फ्रॉम व्हॉट 5.4 to 7.5 विच इज नेसेसरी फॉर ऑप्टिमम फंक्शनिंग ऑफ द रिलीज ऑफ टायलिन एन्झाईम, सो विच हेल्प फॉर द डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता सलायवामध्ये हे जे कार्बोहायड्रेट आहेत ह्यांचं डायजेशन होतं. आता त्यांचं डायजेशन कधी होतं? जेव्हा हा टायलिन एन्झाईम जो आहे हा रिलीज होणार आहे, बरोबर आहे. आता तो केव्हा रिलीज होणार आहे? जेव्हा सलायवामध्ये pH रेंज 5.4 to 7.5 ह्या रेंजमध्ये असेल. आता तिथे जर ॲसिडिक pH जर असेल तर टायलिन एन्झाईम रिलीज होणार नाही. रिलीज एन्झाईम नाही झाला तर काय होणार आहे? कार्बोहायड्रेटचं डायजेशन होणार नाही आहे सलायवासोबत, राईट. सो दिस विल हॅपन व्हेन this acid base is going to be imbalanced in our body. So we have to maintain, or our body has to maintain this acid base balance. And how it is maintained? आता असं झालं आहे का की आज माझ्या सलायवाचं pH थोडंसं कमी झालं आहे तर मी आज थोडीशी एक्सरसाइज करतो किंवा कुठला तरी मेडिसिन घेतो आणि सलायवाचं ॲसिड बेस मेंटेन करतो. हे आपण करतो का? स्टमकचं pH ॲसिडिटी होते आपल्याला त्यावेळेस आपण अँटासिड घेतो, त्यावेळेस आपण आपल्याला थोडंसं बर्निंग सेन्सेशन वगैरे होतं ते रिड्यूस करण्यासाठी आपण ही ट्रीटमेंट यूज करतो. पण बॉडीमधल्या जे ब्लडचं pH हे आपण मेंटेन करतो का? नाही. हे सेल्फ बॅलन्स होतात,
बरोबर आहे. आपण हे कुठे बॅलन्स करत नाही, पण आपल्याला समजलं पाहिजे की ते बॅलन्स कसे होतात, का होतात. तर एखादा ड्रग कुठे इंड्यूस झालाच तिथे किंवा कुठल्या सिस्टीममुळे जर हे ॲसिड बेस इम्बॅलन्स होत असतील तर ते बॅलन्स होणं गरजेचं आहे, हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. बरोबर आहे. दॅट्स वाय दिस इज इन्क्लुडेड इन युअर सिलेबस. Sorry. So there are some examples given here for pH value of certain body fluids are urine. It have pH ranging 4.5 to 8.0. Gastric juice, it is ranging from 1.5 to 3.5. Saliva, as mentioned over here as well, 5.4 to 7.5. Bile, that is 6 to 8.5 and blood 7.4 to 7.5. ही तुमची पीएच रेंज आहे, नॉर्मल रेंजेस आहेत. ह्याच्यामध्ये जर ते आउटसाईड गेले, समजा ब्लडचं पीएच 7.3 आलं किंवा गॅस्ट्रिक ज्यूसचं पीएच 6 गेलं, 7 गेलं, 8 गेलं, अल्कलाईन गेलं, तर हे कसं मेंटेन होतं, दॅट वी आर गोइंग टू सी. सो फॉर दीज कन्सेप्ट तुम्हाला आता कळलं आहे की ॲसिड बॅलन्स इन बॉडीमध्ये कसा असतो. आता ते मेंटेन कसं होतं हे थोडंसं आपण बघूया, त्यांची मेकॅनिझम्स आपण बघूया. सो देर आर 3 मेन रेग्युलेटरी मेकॅनिझम विच द मेंटेनन्स ऑफ द pH of every system and maintain the equilibrium between these regulation systems are the renal regulation, respiratory mechanism and buffer action. आता तुम्ही मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिली, सलायवा दिलं, रिनल दिलं, बायल दिलं, ओके. सो स्टमक दिलं. ह्यांची जी pH मेंटेनची जी मेकॅनिझम आहे हे या 3 मेकॅनिझम सिस्टीम्सवरती डिपेंडंट आहे. ओके, त्याला मी बायफर्गेशन कसं केलं आहे, एक रिनलसाठी केलं आहे मेकॅनिझम, एक रेस्पिरेटरीसाठी मेकॅनिझम केलं आहे आणि एक बफर ॲक्शन केलं आहे जी बाकीच्या सगळ्या ह्याच्यासाठी इम्प्लिमेंट होते. राईट. आता रिनल मेकॅनिझम, सो इट इज डेफिनेटली रिलेटेड टू युअर किडनी. सो किडनी परफॉर्म्स, आता किडनीचं काय आहे, रिनलचं पीएच किती आहे बघा. युरिनमध्ये आपण जर तुम्ही बघितलं 4.5 to 8. राईट. सो रिनल मेकॅनिझममध्ये जर बघितलं, सो इट परफॉर्म मेजर, किडनी परफॉर्म्स द मेजर टास्क टू रिमूव्ह द एक्सेस ऑफ ॲसिड प्रेझेंट इन द बॉडी. दॅट इज व्हाय द pH ऑफ युरिन इज युजली फाउंड टू बी ॲसिडिक. आता जर तुम्ही हे आयडेंटिफाय केलं तर युरिनचं जर pH जर बघितलं तर समहाऊ ॲसिडिक असतं. आता ॲसिडिक का असतं, किडनी काय करत आहे, हे जे एक्सेस अमाऊंट ऑफ ॲसिड हे एक्सक्रिशनसाठी येणार आहे. बरोबर आहे. तर एक्सक्रिशनला इथे काय होणार आहे, हे जे नेफ्रॉन्स वगैरे जे आहेत हे काय करतात, हे फिल्टर करून घेतात. बरोबर आहे. हे जे एक्सेस दॅट पर्टिक्युलर ॲसिड आहे फिल्टर करून घेतात आणि एक्सक्रिशनसाठी अलाव करतात. आता ते ॲसिड आहेत ते तुमच्या युरिनमध्ये येणार आहे, म्हणजेच तुमचं युरिनचं pH बिलो टू द न्यूट्रल येणार आहे. राईट. दॅट्स वाय इट इज ॲसिडिक. सो किडनी इज एबल टू जनरेट NH3, अमोनिया सगळ्यांना माहिती आहे हा फिनॉमिना. राईट. सो विच न्यूट्रलाइज द ॲसिडिक प्रोडक्ट of protein metabolism. So these products are then excreted out from the body in the urine. So everyone knows this generated the ammonia, that kidney generated the ammonia, right? So that is useful for the neutralizing that particular metabolism. मी पहिल्या स्लाइडमध्ये बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल की काय होतात, हे आपल्या बॉडी सिस्टीममध्ये ॲसिडिक मेटाबॉलिट्स हे मेजरली फॉर्म होतात आणि ते नंतर आपण न्यूट्रलाइज करतो. बरोबर आहे. बायकार्बोनेट्स असतील किंवा अजून कुठले असतील, हे मी पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मगाशच्या. सेम फिनॉमिना रिनल मेकॅनिझममध्ये आहे. जे मेटाबोलाइट ॲसिडिक मेटाबोलाइट्स आहेत जनरेट झाले ते काय करतं, हे अमोनिया न्यूट्रलाइज करत आहे. राईट. अँड इट इज अगेन गोइंग टू बी excreted. So fixed acids like the sulfuric, phosphoric and hydrochloric acids are generally excreted out the kidney, while the unstable carbonic acid is removed by the respiratory mechanism. राईट. सो रेस्पिरेटरी मेकॅनिझम आपण आता नेक्स्ट स्लाइडमध्ये बघतोय. सो हे जे बाकीचे जे ॲसिड्स आहेत, सल्फ्युरिक असेल, फॉस्फोरिक असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड्स असतील, हे किडनीमधनं रिलीज होतात आणि जे कार्बोनिक ॲसिड्स आहेत हे रेस्पिरेटरीमधून रिलीज होतात. ओके. सो दिस इज द मेकॅनिझम फॉर द मेंटेनिंग द ॲसिड बेस बॅलन्स विथ द हेल्प ऑफ रिनल मेकॅनिझम. ओके. आता तुमच्या बॉडीमधले जे एक्सेस ॲसिड आहे हे काय झाले, रिनलमधून किडनीमधून रिमूव्ह आउट झाले, त्यामुळे पुन्हा तुमची बॉडी सिस्टीम मेंटेन झालेली आहे. ओके. नाव नेक्स्ट
Second one, that is the respiratory mechanism. So when the respiration it get decreased, the accumulation of CO2 which combines with the water present in the blood, which forms a carbonic acid. So which buffer dissociate to the gives H positive ions and it gives rise to the acidosis. सो जर तुम्ही बघितलं तर काय होतं, जेव्हा रेस्पिरेशन डिक्रीज होतं आहे तेव्हा CO2चं ॲक्युम्युलेशन जास्त होतं आहे, बरोबर आहे. आणि CO2 जेव्हा कंबाईन होतो H+ आयनमध्ये, बरोबर, ब्लड बरोबर जेव्हा तो कंबाईन होणार आहे तेव्हा तो काय होणार आहे, कार्बोनिक ॲसिड क्रिएट करणार आहे. ओके, सो व्हेन इट कंबाईन्स विथ वॉटर अँड ब्लड इट विल फॉर्म्स द कार्बोनिक ॲसिड. फॉर एक्झाम्पल इट इज गिवन ओव्हर हिअर. काय होणार आहे, CO2 + H2O दॅट विल गिव्स द कार्बोनिक ॲसिड H2CO3. त्याच्यामुळे तर फर्दर काय करतोय, हायड्रोजन, आता कार्बोनिक ॲसिड जनरेट झालं आहे. आता रेस्पिरेटरी मेकॅनिझममध्ये हा रोल महत्त्वाचा आहे. तो काय करतोय, स्वतः डिसोसिएट होतोय. फर्दर इट इज सेल्फ डिसोसिएटेड. कार्बोनिक ॲसिडचं तो काय होतोय, डिसोसिएट कशामध्ये होतोय, H पॉझिटिव्ह आयन अँड दिस कार्बनिक, राईट. सो दिस गिव्ह राईज टू द ॲसिडोसिस. सिमिलरली इन केस ऑफ ओव्हर ब्रिदिंग, आता जेव्हा आपण एक्सेस अमाऊंटमध्ये ब्रिदिंग करतो, सो एक्सेस CO2 एक्सक्रिटेड बाय द लंग विच गिव्ह राईज टू द अल्कोलिसिस. आता पहिल्या कंडिशनमध्ये डिक्रीज CO2 झाला होता, तेव्हा काय झालं होतं, ॲक्युम्युलेशन झालं होतं कोणासोबत, ते ॲक्युम्युलेटेड कार्बन डायऑक्साईड वॉटर आणि ब्लड बरोबर रिॲक्ट होऊन काय झालं होतं, कार्बोनिक ॲसिड झालं आणि फर्दर त्याचं डिसोसिएट झालं, अगेन मेंटेन झालं, त्याच्यामुळे ॲसिडोसिस होत होता, बरोबर आहे. आता एक्सेस अमाऊंटमध्ये जर तुम्ही कार्बन हे केलं, ब्रिदिंग केलं, तर काय होतं, एक्सेस CO2 आहे हा एक्सक्रीट होतोय आणि अल्कोलिसिस क्रिएट होते. ओके, सो दिस इज द रेस्पिरेटरी मेकॅनिझम. बाय धिस वी आर मेंटेनिंग अवर द ॲसिड बेस बॅलन्स. आता ह्याच्यासाठी तुम्ही काय करत नाही, फक्त ब्रिदिंग करताय, राईट. रेस्ट ऑफ द युअर बॉडी इज परफॉर्मिंग युअर ॲसिड बेस बॅलन्स बाय धिस पर्टिक्युलर रेस्पिरेटरी मेकॅनिझम. सो आता लक्षात आलं, ह्या कंडिशनमध्ये रिनल मेकॅनिझममध्ये मी सांगितलं होतं कार्बोनिक ॲसिड तुमचा जो आहे हा कसा रिमूव्ह होतो, दॅट इज युअर रेस्पिरेटरी मेकॅनिझम. देन थर्ड वन, दॅट इज अ बफर ॲक्शन. सो and present in the body system are able to resist the rapid changes in pH in the body fluid. So buffer action बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल, I will explain over here again. So various metabolic and catabolic activity occurring in the body give rise to produce acid base which are able to alter the pH ऑफ ब्लड. जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं की ॲसिडिक मेटाबोलाईट किंवा बेसिक मेटाबोलाईट जेव्हा रिलीज होतात तेव्हा ते काय करतायत, तुमचं ब्लड pH काय करतायत, अल्टर करतायत. ॲसिडिक मेटाबोलाईट जर झाला तर pH तुमचं रिड्यूस होणार आहे, अँड जर बेसिक मेटाबोलाईट जर तुमचा प्रोड्यूस झाला तर तुमचा pH इन्क्रीज होणार आहे. सो हे जे pH डिफरन्स आहे तो होतो. So they are work converting their acid or base into the weak acid or weak base. आता काय होतं आहे, बफर ॲक्शनमध्ये काय होतं इथे एक्झॅक्टली, की जे ॲसिड मेटाबोलाईट, जे स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस जे मेटाबोलाईट क्रिएट होत आहेत जे आपल्या बॉडी सिस्टीममध्ये, त्यांना काय करतोय आपण, कन्वर्ट करून घेतोय वीक ॲसिड और वीक बेसमध्ये. ओके, सो द फिजिओलॉजिकल बफर्स आर टू रिमूव्ह द एक्सेस ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स फ्रॉम द बॉडी फ्लुइड्स अँड टू मेंटेन द pH. जसं इथे H पॉझिटिव्ह आयन हा इथे आपल्या मेंटेन झाला होता, राईट. सो दॅट इन द फॉर्म इन दिस बफर ॲक्शनमध्ये आपण काय करतो, फिजिओलॉजिकल बफर विल एबल टू रिमूव्ह दिस H पॉझिटिव्ह आयन फ्रॉम द बॉडी फ्लुइड अँड इट विल मेंटेन द pH. आता बेसिकली बफर 3 टाईपचे असतात. ओके, 3 टाईपचे बफर वर्किंग आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. पहिलं जे आहे कार्बनिक ॲसिड अँड बायकार्बोनेट बफर सिस्टीम. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, पहिला जर टाईप जर तुम्ही बघितला तर काय होणार आहे, कार्बोनिक ॲसिड आणि बायकार्बोनेट बफर सिस्टीम ॲक्ट होते. जसं रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये मी तुम्हाला रेस्पिरेटरी मेकॅनिझम सांगितलं, मेंटेनिंग विथ द ॲसिड बेस, त्याचं तुम्हाला इथे बफर ॲक्टिव्हिटी तुम्हाला मिळून जाईल. सो दिस काइंड ऑफ बफर सिस्टीम इज मेनली फाउंड इन अ प्लाझ्मा अँड किडनी. सो दे गिव्ह देअर ॲक्शन. जेव्हा H पॉझिटिव्ह आयन एक्सेस होणार, तुम्हाला मगाच्या स्लाईडमध्ये क्वेश्चन आला असेल की इथे जो H पॉझिटिव्ह आयन मी म्हणतोय हा एक्सेस झाला आहे, हा पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. काय प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे, तो पुन्हा ॲसिडिक कंडिशन
करण्याचे चान्सेस आहेत रेस्पिरेटरी मेकॅनिझममध्ये, बरोबर आहे. HCO3 तुम्ही म्हणताय रिलीज झाला आहे, पण हा H तो उरला आहे, हा काय करणार, आपण पुन्हा ॲसिड बेस बॅलन्स इम्बॅलन्स करणार आहे ना. तो कसा ओव्हरकम होतो आपण बफर सिस्टीममध्ये बघूया. So when H positive ions excess is occur in the body, that bicarbonate ion HCO3 act as a weak base and that accept that H positive. म्हणजे काय होतं, हा HCO3 हा वीक बेस म्हणून यूज होतोय, बरोबर आहे. बफर ॲक्शनमध्ये मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड येतोय तेव्हा त्यांना आपण वीक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट करतोय आपण, बरोबर आहे. आता स्ट्रॉंग ॲसिडला जर मला वीक ॲसिडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला बेस बरोबर कुठेतरी रिॲक्ट करायला लागणार आहे, बरोबर आहे. इथे बघून घ्या. सो H पॉझिटिव्ह आयन आहे हा तुमचा, विच इज अ स्ट्रॉंग ॲसिड, राईट. सो इट विल रिॲक्ट विथ HCO3 दॅट इज बायकार्बोनेट आयन अँड टू फॉर्म द कार्बोनिक ॲसिड. आता इथे काय करतोय, तो कार्बोनिक ॲसिड करतोय, दॅट इज द फर्दर डिसोसिएट इन टू द वॉटर प्लस CO2. कार्बोनिक ॲसिड हा तुमचा काय झाला, हा वीक ॲसिड फॉर्म झाला आणि हा वीक ॲसिडचं फर्दर डिसोसिएशन जे आहे ते कशामध्ये होते, वॉटर आणि CO2, राईट. झाला बॅलन्स तुमचा, CO2 रिलीज होणार आहे आणि वॉटर इट इज न्यूट्रल. ॲसिडिक कंडिशन आपण न्यूट्रल आणली, राईट. देन इफ फर्दर शॉर्टेज ऑफ H पॉझिटिव्ह आयन, आता जर एक्सेस H झाला तर ती कंडिशन होती. आता जर H पॉझिटिव्ह आयन जर लेस अमाऊंटमध्ये जर प्रेझेंट असतील तर काय होतं, दॅट इन्क्रीज द pH व्हॅल्यू, कार्बोनिक ॲसिड इट सेल्फ गेट डिसोसिएटेड, इट रिलीज द रिक्वायर अमाऊंट ऑफ H पॉझिटिव्ह टू मेंटेन द pH. मगाशीच रिॲक्शन आहे जी आपण बघितली याच्यामध्ये, रेस्पिरेटरी मेकॅनिझममध्ये कार्बोनिक ॲसिड इथे काय होणार आहे, H स्वतः तो डिसोसिएट होतो, त्याच्यामध्ये डिसोसिएट कशामध्ये होणार आहे, H पॉझिटिव्ह आयन रिलीज करेल आणि बायकार्बोनेट फॉर्म करेल. ओके, ही एक कंटिन्युअस सायकल आहे जर तुम्ही बघितलात तर. ओके, रेस्पिरेटरी मेकॅनिझममध्ये बायकार्बोनेट रिलीज होतात, हायड्रोजन आयन रिलीज होतात, बरोबर आहे. जर ते हायड्रोजन आयन जर एक्सेस झाले तर बफर ॲक्शनने मी त्यांना काय करतोय, पुन्हा डिसोसिएट करून स्ट्रॉंग ॲसिडचं वीक ॲसिडमध्ये करून पुन्हा न्यूट्रलाइज करतोय, बरोबर आहे. आता समजा जर शॉर्टेज अमाऊंटमध्ये झालं तर पुन्हा हायड्रोजन आयन कार्बोनिक ॲसिड तो क्रिएट करणार आहे. सो ही एक सायकल आहे, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही आपल्या बॉडी सिस्टीममध्ये वर्किंग होत राहते आणि त्याच्यामुळे आपण हे ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करू शकतो, राईट. Then next type of mechanism of buffer action in our body system, that is phosphate buffer system. So this buffer system mainly work in a cell and kidneys and helps to maintain the physiological pH 7.4. आता ही वर्किंग सिस्टीम कुठे आहे, सेल्समध्ये असेल, तुमच्या किडनीमध्ये असेल. ओके, पहिली जी होती ती कुठे होती, ब्लड प्लाझ्मामध्ये होती. कार्बोनिक ॲसिड अँड कार्बोनिक बायकार्बोनेट बफर सिस्टीम पहिली जी होती ती किडनीमध्ये आणि ब्लडमध्ये होती, प्लाझ्मामध्ये होती. आता ही कुठे, सेल्समध्ये आणि किडनीमध्ये होते. सो वेअर इट इज मेंटेनिंग द pH 7.4. हायर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ फॉस्फेट आयन आर फाउंड इन इंट्रासेल्युलर फ्लुइड. So this system consists of the monohydrogen phosphate and dihydrogen phosphates. So when strong acid, आता इथे तुम्ही हे एक्झाम्पल बघून घ्या, माऊस वर्किंग करत नाही आहे ॲक्च्युली. सो स्ट्रॉंग ॲसिड आलं आहे, सो मी फॉस्फेट बफरमध्ये काय करणार आहे, वीक बेस त्याला मी इथे इंट्रोड्यूस करणार आहे, किंवा हा वीक बेस जो आहे हा त्याच्यासोबत डायहायड्रोजन फॉस्फेट किंवा नायट्रोजन फॉस्फेट हा इथे त्याच्यावर सोडियम फॉस्फेट असेल, हा तुमच्या त्या पर्टिक्युलर ॲसिड स्ट्रॉंग ॲसिडबरोबर रिॲक्ट होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, इट विल फॉर्म्स अ साल्ट विच इज सोडियम क्लोराईड अँड विट विल प्रोड्यूस द वीक ॲसिड. फर्दर हे वीक ॲसिड किंवा अपोजिट कंडिशनमध्ये वीक बेस जर बघितलं, स्ट्रॉंग बेस जर असेल तो वीक ॲसिडबरोबर रिॲक्ट होणार आहे आणि इट विल रिलीज द वॉटर विच इज न्यूट्रल अँड इट विल फॉर्म द वीक बेस. आता हे जे वीक ॲसिड असतील किंवा वीक बेस असतील हे काय होणार आहे, फर्दर रिलीजेस टू द दॅट इज पर्टिक्युलर किडनी. आता इथे ॲक्च्युली परफॉर्म कुठे होते, ही सेलमध्ये होते किंवा किडनीमध्ये होते, बरोबर आहे. आता किडनी काय करणार आहे, हे जे एक्सेस ॲसिड किंवा वीक ॲसिड वीक बेस जे क्रिएट झालेत ते काय करणार आहे, युरिनमधनं रिलीज आउट करून टाकणार आहे, राईट. सो याच्या पद्धतीने पण तुमचं फॉस्फेट बफर सिस्टीम मेंटेन झाली तुमची बॉडी सिस्टीम. आता थर्ड जे आहे दॅट इज युअर प्रोटीन बफर सिस्टीम. सो दिस बफर सिस्टीम इज मेनली ऑकर्ड इन अ सेल अँड प्लाझ्मा. आता ही कुठे होते, सेलमध्ये पण होते, प्लाझ्मामध्ये पण होते. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे प्लाझ्मामध्ये काय आहेत, अमोनिया ॲसिड्स आहेत. सो अमायनो ॲसिड्स आहेत, ती काय तुमचे प्रोटीन्स वगैरे असतील, बरोबर आहे, हे तुमच्या ब्लडमध्ये असतात. सो अमायनो ॲसिड्स आर द बेसिक युनिट्स ऑफ द प्रोटीन विच कंटेन बोथ
COH निगेटिव्ह NH2 और COH असेल तुमचा NH2 ग्रुप हा त्याला अटॅच असेल. अमोनिक ॲसिड तुम्ही इथं असं अमायनो ॲसिड इथे तुम्हाला बघायला भेटते, बरोबर आहे. इट हॅव्स NH2 ॲज वेल ॲज द COH ग्रुप. सो बोथ ऑफ दीज आर ग्रुप हेल्प्स टू मेंटेन द कॉन्स्टंट pH. ओके, सेम कंडिशन घेऊया आता. जर तुमच्या ह्याच्यामध्ये हायड्रोजन आयन एक्सेस झाले म्हणजेच काय करणार आहे तो आता pH इम्बॅलन्स करणार आहे, ॲसिडिक कंडिशन करू शकतोय, बरोबर आहे. त्या कंडिशनमध्ये काय होतं, दिस अमाइन ग्रुप विल ॲक्ट ॲज अ ब्रॉन्स्टेड बेस टू एक्सेप्ट द एक्स्ट्रा pH. आता जर तुम्हाला माझं पहिलं ॲसिड बेसचं जर हे आठवत असेल लेक्चर, मी लिंक पण ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करून देईन, ते तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीमध्ये वगैरे की NH2 लोन पेअर आठवत असेल हा कन्सेप्ट तुम्हाला मे बी. ओके, पुन्हा बघा तो व्हिडिओ. तर तो काय करतो, एक्स्ट्रा हायड्रोजन आयटम मॉलिक्यूल आयन हा एक्सेप्ट करतो आणि हा लोन पेअर क्रिएट करून हा काय करतो, ही कंडिशन ॲसिडिक जी कंडिशन आहे ही एक्सेप्टन्स करून pH नॉर्मल कंडिशनला आणतो. झाला ॲसिड बेस बॅलन्स अकॉर्डिंग टू दिस लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी बाय एक्सेप्टिंग द लोन पेअर. ओके, सिमिलरली एखादा व्हाईल कार्बोक्सिलिक ग्रुप इन कंडिशन ऑफ बेसिक इज वर्क बाय द लिबरेटिंग द प्रोटॉन दॅट इज हायड्रोजन आयन टू न्यूट्रलाइज द अल्कलाइन कंडिशन. आता जी अल्कलाइन कंडिशन झाले त्याला न्यूट्रलाइज कंडिशनच्या वेळेस ते कसे आणू शकतो, अमायनो ॲसिड असेल बेसिक कंडिशनमध्ये इट विल लिबरेट देअर हायड्रोजन अँड इट न्यूट्रलाइज द कंडिशन. सो दिस इज द third and last type of protein buffer system. I hope you understand these the types of buffer system. So we have covered the acid base maintenance in our body. So today we have covered the calcium gluconate and second one that is physiological acid base balance, right. I have explained much very well. If you don't understand, watch this video again. Okay, so I will stop over here.